बक्षी बहादूर जीवबदादा केरकराचो प्रेरणादायी दायच नवी पिळगे मेरण पावोवपाक जाय असे अनिल सामंत हांणी सांगले. प्रभू यांनी संपादित केलेलं बक्षी बहादूर जीवबदादा केरकर यांच्या चरित्राचे 2 खंड तयार केले. त्यातल्या पहिल्या खंडाचं प्रकाशन 2 वर्षापूर्वी झालं आणि आत्ता दुसऱ्या खंडाचं प्रकाशन आज होत आहे. आपल्या गोमंतकामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जो इतिहास शिकवला जातो त्या इतिहासात काही व्यक्तींचं चरित्र हे विद्यार्थ्यांसमोर येणं आवश्यक आहे, कारण इतिहास हा नेहमी प्रेरणा देण्यासाठी असतो. आपल्या गोमंतकामध्ये केरी गावचे सुपुत्र जीवबदादा केरकर यांनी महादजी शिंदेंच्या काळामध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये जो पराक्रम गाजवलेला आहे आणि पराक्रमाची जी सोनेरी पानं लिहिलेली आहेत, दुर्दैवानं आज आपल्या नव्या पिढीसमोर हा इतिहास नाही. परेश प्रभू यांनी हा सगळा कालखंड आणि त्या कालखंडातील जीवबदादाचं जे चरित्र आहे ते पहिल्या खंडामध्ये आलेलं आहे आणि दुसऱ्या खंडामध्ये ही सगळी जी पत्रं आहेत त्या संदर्भातली मौलिक पत्रं आहेत आणि त्या पत्रांच्या माध्यमातून त्या काळची सामाजिक स्थिती, त्या काळची राजकीय स्थिती, गोव्याचा सांस्कृतिक इतिहास, त्या काळची पत्रलेखनाची पद्धती, हा सगळा मौलिक इतिहास या दुसऱ्या खंडामध्ये आपल्याला मिळेल. तेव्हा मला असं वाटतं की आपल्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलं, आपल्यावर इस्लामी राज्य आलं, तेव्हा परकीयांनी राज्य केलं, मग आपल्या त्या काळच्या गोमंतकीय सुपुत्रांनी काय केलं हे नव्या तरुण पिढीला जर समजायचं असेल तर हे जे जीवबदादा बक्षी बहादूर जीवबदादा केरकरांच्या चरित्राचे 2 खंड आहेत ते अभ्यासासाठी खूप उपयुक्त आहेत. आणि मला असं वाटतं नवीन शैक्षणिक धोरण जे येतं आहे त्या धोरणात अगदी 5वीपासूनच्या त्या पदव्युत्तरच्या इतिहासामध्ये अभ्यासामध्ये ह्या चरित्राच्या संदर्भातून मुलांसमोर हा इतिहास गेला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होते. मी परेश प्रभू यांचं अभिनंदन अशासाठी करतो की त्यांनी 100 वर्षापूर्वी लिहिलेल्या या चरित्राचा अभ्यास करून त्याचा अतिशय सखोल अभ्यास करून उत्तम रीतीनं अन्वयार्थ सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि गोमंतकाच्या सुपुत्राच्या पराक्रमाची सोनेरी पानं आपल्यापर्यंत पोहोचण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या गोमंतकीय शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या अभ्यासकांना विनंती करतो की हे पुस्तक नव्या संशोधनासाठी आणि गोमंतकाचा तेजस्वी इतिहास जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यासमोर आणावं, त्याचा अभ्यास करावा, त्याचं संशोधन व्हावं.